नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नागपूर तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रीराम भूमी जन्मस्थान अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा शुभारंभ आज बुधवार 1 जानेवारी रोजी सकाळी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रा बसला रवाना केले. यावेळी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. चलो अयोध्या, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार. अमितकर सर थोड़ी गाड़ी समोर करा म्हणा. गाडी समोर घ्यायची. हां, थोडीशी. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीने आणि कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या अशी आम्ही वारी चालू करतो आहे. आज शुभारंभ झाला आहे. 1 तारखेला आणि 15 तारखेला 2 बसेस आमच्या कोराडी महालक्ष्मीमधून या ठिकाणी जातील आणि 4 दिवसाचा हा प्रवास आहे जाण्या येण्याचा. आम्ही या ठिकाणी कोराडी महालक्ष्मी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये या सर्वांचा राहण्याची व्यवस्था, जाण्या येण्यापासून सर्व काळजी घेणे, सर्व व्यवस्था या कोराडी महालक्ष्मीने उभ्या केलेल्या आहेत. मला वाटतं हा उपक्रम खूप दिवसापासून करण्याची आमची योजना होती. आज आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधानांची भेट झाली. आपण 1 तारखेला 55 महिलांचा एक आज ही ट्रिप निघाली आहे, ही वारी निघाली आहे आणि 15 तारखेला पुन्हा दुसरी वारी जाईल. दोनदा हा महिन्यात 2 बसेस आणि 100 आमच्या लाडक्या बहिणी या वारीमध्ये अयोध्या दर्शन करणार आहे. आणि हा उपक्रमाची खूप मागणी होती आमच्या लाडक्या बहिणींची. आपण त्यांनाही विचारू शकता की त्यांना किती आनंद आहे अयोध्येला जाण्याचा. भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन, साक्षात दर्शन घेण्याचा भक्तांचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली आहे.